हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये फ्री फॉल हा टॉपिक बघत होतो आणि आपण बघणार आहे त्यावरचे न्यूमेरिकल्स और एक्झाम्पल्स. आता क्वेश्चन बघा एक्सरसाइज मधला असेल. एक्सरसाइज मधला 5D क्वेश्चन आहे बघा. अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. आता एक ऑब्जेक्ट आहे त्याला थ्रो केला व्हर्टिकली अपवर्ड. तर बघू शकता एक ऑब्जेक्ट जेव्हा आपण थ्रो करू व्हर्टिकली अपवर्ड रिचेस अ हाईट ऑफ 500 मीटर. आता त्यांनी रीच केली आहे हाईट 500 मीटर. मीन्स ग्राउंड पासून 500 मीटरवर तो ऑब्जेक्ट गेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. मीन्स आपल्याला हाऊ लॉंग मीन्स होऊन जाईल टाइम. हाऊ लॉंग विचारलाय मीन्स आपल्याला विचारला टाइम टू कम बॅक टू द अर्थ. सो पहिले लिहून घेऊ आपण गिवन दॅट इज एस इज इक्वल टू असेल 500 मीटर. आता बघा 500 मीटर एस ची व्हॅल्यू कशी असेल तर ग्राउंड पासून तो 500 मीटर इतका डिस्टन्स रीच केलाय. मीन्स ते झाली त्याची हाईट 500 मीटर इतकी हाईट. बट आपण म्हणू ग्राउंड पासूनचं त्याचा डिस्टन्स असेल 500 मीटर. त्यानंतर बघा गिवन आहे आपल्याला अज्युम जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघू शकता तुम्ही जी ची व्हॅल्यू घेऊन आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आपल्याला फाइंड करायचं आहे what was its initial velocity, u is equal to question mark, and time to come back to the earth. Time to come back to come back to the earth. आता बघा time to come back to the earth. जेव्हा बघा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जात असेल, फर्स्ट तो अपवर्ड जाईल. अपवर्ड गेल्यानंतर एक हाईट रीच करेल आणि तिथून तो येईल डाऊनवर्ड. मीन्स आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे अप प्लस कमिंग डाऊन. मीन्स 2 टाइम्स कॅल्क्युलेट करायचे, एक तर अप जायचा आणि दुसरा डाऊन यायचा. त्यानंतर बघा जेव्हा एक ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जातो एका पर्टिक्युलर हाईटला जाऊन तो स्टॉप होतो. जसा इथं 500 मीटरला गेला आणि तिथे इनिशियल फायनल वेलॉसिटी होऊन जाते 0. इनिशियल वेलॉसिटी प्रेझेंट असेल तेव्हाच तो ऑब्जेक्ट अपवर्ड जाईल आणि एका पॉइंटला जाऊन त्याची वेलॉसिटी 0 होऊन जाईल आणि तिथून तो येईल ग्राउंडला. तर बघू शकता v इज इक्वल टू दॅट इज फायनल वेलॉसिटी 0 असेल इन केस ऑफ गोइंग अपवर्ड. सो v इज इक्वल टू 0 असेल इन केस ऑफ अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड जात असेल तेव्हा v इज इक्वल टू असेल 0 आणि त्यानंतर बघा g इज इक्वल टू असेल -g इन केस ऑफ ऑब्जेक्ट गोइंग अपवर्ड. आता g इज इक्वल टू -g का बरं असेल तर बघा जेव्हा एक ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जातो तो अपोज करतो त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करून जाईल तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला सुद्धा अपोज करेल म्हणून g ची व्हॅल्यू असेल मायनस. तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला इक्वेशन बघावं लागेल असं इक्वेशन ज्यामध्ये s असेल g असेल आणि त्यामध्ये असेल u. त्यावरून आपल्याला मिळेल व्हॅल्यूज. सो इक्वेशन बघू शकता तुम्ही v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस gs हे इक्वेशन असेल. या इक्वेशन मध्ये बघू शकता u ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, g ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, s ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. सो u ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, g ची गिवन आहे, s ची गिवन आहे आणि आपण बघितलं v ची व्हॅल्यू गिवन नव्हती तरी आपल्याला लक्षात आलं की जेव्हा ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड गेला तेव्हा एका वेलॉसिटीला जाऊन तो थांबला. एका पॉइंटला जाऊन तो थांबला तेव्हा त्याची वेलॉसिटी होती 0. दॅट इज फायनल वेलॉसिटी होती 0. सो v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जात आहे तर g ची व्हॅल्यू बिकम्स -g इंटू s. त्यानंतर v इक्वल टू 0 u स्क्वेअर प्लस इंटू मायनस इज मायनस मल्टिप्लिकेशन आहे ट्वाइस g s. आता g -s साठी घेतलाय कारण की ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड जात आहे. v 0s साठी घेतलाय कारण की एका हाईटला जाऊन तो ऑब्जेक्ट थांबणार आहे. मीन्स त्याची वेलॉसिटी होणार आहे 0 फायनल वेलॉसिटी. आता बघू शकता 0 इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gs. आता इक्वेशन आहे. आता बघा आपल्याला ज्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या त्या वन साइडला, ज्या व्हॅल्यूज गिवन आहे त्या वन साइडला. तर ट्वाइस इंटू g ची व्हॅल्यू घेऊन आहे, s ची व्हॅल्यू घेऊन आहे ते एक साइडला घेऊन घ्या. u स्क्वेअर इक्वल टू इक्वेशन होऊन जाईल ट्वाइस g s. याला शिफ्ट केला आपण लेफ्ट साइडला तर बघू शकता u स्क्वेअर इक्वल टू होऊन जाईल ट्वाइस g s. 2 इंटू g ची व्हॅल्यू असेल 10 इंटू डिस्टन्सची व्हॅल्यू असेल 500. 2 इंटू 10 इज 20, 20 इंटू 500 इज 1000. तर बघू शकता तुम्ही मल्टिप्लिकेशन तुम्हाला इझिली करता येईल. त्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर u स्क्वेअरची व्हॅल्यू आली आपल्याकडे 10,000 मीटर. 10,000 बघू शकता व्हॅल्यू आली 10,000. आपल्याला घ्यावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट. बघू शकता तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट. आता बघा टेकिंग स्क्वेअर रूट मुळे काय होईल u स्क्वेअरचा स्क्वेअर रूट होऊन जाईल u आणि त्यानंतर 10,000चा जर स्क्वेअर रूट घ्यायचा असेल बघू शकता तुम्ही याच्या नंतर बघा 1 नंतर 1 2 3 4 झिरोज आहे. जेव्हा आपण त्याचा स्क्वेअर रूट घेऊ त्याच्यामध्ये राहतील 2 झिरोज. मीन्स कुठल्याही नंबर मध्ये झिरोज आहे आणि 1 आहे. 100 असो किंवा मग 10,000 असो असं जर असेल तर इथे जितके झिरोज असतील त्या झिरोजचे करायचे हाफ. बघा इथे 4 झिरोज होते, 4 झिरोजचे हाफ झाले
4 झिरोजचे आप झाले 2 झिरोज, तो आन्सर असेल u इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये आपण इनिशियल व्हेलोसिटी देऊ. त्यानंतर बघा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम टू कम बॅक टू द अर्थ. तर पहिले टाइम कॅल्क्युलेट करू आपण गोइंग अप जाणारा टाइम कॅल्क्युलेट करू. अप जाणारा टाइम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इक्वेशन्स लावू शकतो आपण. v इज इक्वल टू बघा u मायनस जी टी, बिकॉज जी मायनस असेल, सो जी मायनस असेल तर व्हॅल्यू पुट करून घेऊ आपण. त्यानंतर बघा इक्वेशन यूज केलं आपण फॉर द टाइम टू गो अप. टाइम टू गो अप इतका टाइम बघा आता v इज इक्वल टू u मायनस जी टी. जी मायनस घेतला आपण, त्यानंतर u ची व्हॅल्यू आपण सध्या फाइंड केली. v ची व्हॅल्यू असेल 0, u ची व्हॅल्यू असेल 100 मायनस g ची व्हॅल्यू असेल 10 इंटू टी असेल t. तर बघू शकता तुम्ही पुन्हा मायनस साईन एका इकडे, प्लस साईन एका इकडे होऊन जाईल. 10 इंटू टी इक्वल टू होऊन जाईल 100. t इज इक्वल टू होऊन जाईल 100 अपॉन 10. 100 अपॉन 10 दॅट इज 10 सेकंड. मीन्स टाइम टू गो अप इज 10 सेकंड. आणि जितका टाइम लागत असेल आपल्याला टाइम टू गो अप, तितकाच टाइम लागेल आपल्याला टाइम टू कम डाऊन. टाइम टू गो अप इक्वल टू टाइम टू कम डाऊन. सो दोन्ही टाइम असेल सेम. सो त्यानंतर बघू शकता तुम्ही हाऊ लॉंग विल इट टेक टू कम बॅक टू अर्थ. द ऑब्जेक्ट बघा लिहावं लागेल तुम्हाला थोडंसं. द ऑब्जेक्ट will take to come back to earth. The object take to come back to earth बघू शकता. the object take to come back to earth equals time to go up plus time to go up down. मीन्स पहिले ऑब्जेक्ट वर जाईल, त्यानंतर ऑब्जेक्ट खाली येईल. टोटल टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. टाइम टू गो अप इज 10 सेकंड प्लस टाइम टू कम डाऊन इज 10 सेकंड. सो टोटल टाइम झाला 20 सेकंड्स. सो टोटल टाइम लागेल 20 सेकंड्स टू कम द ऑब्जेक्ट डाऊनवर्ड. बघू शकता तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सो नेक्स्ट एक्झाम्पल असेल पुन्हा फ्री फॉल वरती. बघू शकता अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल. मीन्स एक टेबल आहे आणि त्यावरून बॉल एक फॉल होत आहे अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. मीन्स बघा आता एक टेबल असेल, या टेबलवर आपण हा ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर एक टेबल ठेवलेला आहे. या टेबलवरून एक बॉल फॉल होते आणि रिचेस द ग्राउंड आणि ग्राउंडला रीच करते. टाइम घेते तो 1 सेकंड. सो आपल्याला गिव्हन आहे टाइम 1 सेकंड. त्यानंतर बघू शकता अज्युमिंग g इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू आपल्याला अज्युम करायची आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. आता कॅल्क्युलेट करायची आपल्याला स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. आता बघू शकता जेव्हा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड येत असेल, बरोबर, जेव्हा ऑब्जेक्ट अपवर्ड जात असेल तेव्हा फायनल व्हेलॉसिटी 0 आणि त्याला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असेल. बट जेव्हा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड येत असेल तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी 0 आणि त्याला काहीतरी फायनल व्हेलॉसिटी असेल. सो ऑब्जेक्ट डाऊनवर्ड, बरं, कंडिशन काय असेल डाऊनवर्ड कंडिशन मध्ये बघा. आता डाऊनवर्ड कंडिशन मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी असेल 0 आणि त्यानंतर त्याला असेल सम अमाउंट ऑफ फायनल व्हेलॉसिटी आणि तेच व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. स्पीड मीन्स आता पर्टिक्युलर डायरेक्शनने पडत आहे तर आपण त्याला व्हेलॉसिटी म्हणू. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे फायनल व्हेलॉसिटी अँड द हाईट ऑफ द टेबल. आणि कॅल्क्युलेट करायची आपल्याला हाईट ऑफ द टेबल. हाईट ऑफ द टेबल इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. आता जितक्या हाईट वरून मीन्स आता एक बॉल टेबलवर ठेवला आहे, जितक्या हाईट वरून तो फॉल करेल तितकं डिस्टन्स त्याला कव्हर करावं लागेल ग्राउंड पासून. सो हाईट इक्वल टू आपण म्हणतो डिस्टन्स नेहमीप्रमाणे. त्यानंतर बघा आता आपल्याला यूज करायला लागतील 3 इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. 3 इक्वेशन्स पैकी इक्वेशन्स यूज करून आपल्याला फाइंड करायचे आहे व्हॅल्यूज. सो ऑब्जेक्ट जर व्हर्टिकली डाऊनवर्ड येत असेल तर बघा आता डाऊनवर्ड येत असेल तर इक्वेशन यूज करू शकतो आपण s इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. बिकॉज या केसमध्ये याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 झाली तर ut 0 होऊन जाईल. तर इक्वेशन होऊन जाईल s इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. s इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर असेल. जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे दॅट इज 10. जी ची व्हॅल्यू माहित असेल आपल्याला 10. त्यानंतर आपल्याला टाइमची सुद्धा व्हॅल्यू माहित आहे 1 आहे. त्यानंतर बघा s इज इक्वल टू हाफ इंटू 10 इंटू 1 चा स्क्वेअर होऊन जाईल 1. 2 ने 10 ला डिवाइड करा, आन्सर येईल 5. आणि बघा आता हाईट असेल, हाईटचं युनिट असेल 5 आणि हाईटचं युनिट असेल मीटर. सो डिस्टन्स जरी कॅल्क्युलेट केलं असेल बट ते असते हाईट. तर हाईट ऑफ टेबल बघू शकता तुम्ही, हाईट ऑफ टेबल इक्वल टू 5 मीटर. आतापर्यंत आपल्याला हाईट गिव्हन होती आणि आपण टाइम ऑर व्हेलॉसिटी फाइंड केली. यावेळेस आपल्याला गिव्हन आहे टाइम आणि एक्सेलरेशन आणि आपण फाइंड केली हाईट.
त्यानंतर बघा हाईट फाइंड झाल्यानंतर स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. पुन्हा बघा स्पीडचं इक्वेशन यूज करावं लागेल आपल्याला. इक्वेशन तुम्ही कोणते यूज करू शकता, जसं की व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस GS. आता यू स्क्वेअरची व्हॅल्यू होऊन जाईल 0, सायन्स झाली ट्वाइस GS. व्ही स्क्वेअर इक्वल टू बघू शकता 2 इंटू जीची व्हॅल्यू असेल 10 आणि एसची व्हॅल्यू आत्ताच फाइंड केली आपण, दॅट इज असेल 5. मल्टिप्लिकेशन करा. सो 5 इंटू 10 इज 50, 50 इंटू 2 इज 100. सो आन्सर येईल आपला व्ही स्क्वेअर इक्वल टू 100. तर आपल्याला व्ही स्क्वेअर नाही, आपल्याला पाहिजे व्हीची व्हॅल्यू. सो टेकिंग स्क्वेअर रूट बघू शकता तुम्ही, टेकिंग स्क्वेअर रूट बघू शकता. टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर अंडर बघून घ्या, स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू व्ही होऊन जाईल आणि 100 जितके झिरो असतील त्याच्या हाफ करायचे. 2 झिरोज आहेत तर त्याचा हाफ करायचं, दॅट इज 1 0 आणि व्ही असेल मीटर पर सेकंड. आणि हे तेव्हाच यूज करायचं जेव्हा झिरोचा नंबर इव्हन असेल. इव्हन मीन्स 2 0 आहे तर 1 केलं, मागच्या केसमध्ये 4 झिरोज होते तर 2 केले, बरोबर. हाफ झिरो करायचे जेव्हा आपल्याला घ्यायचं असेल स्क्वेअर रूट आणि आपल्याला समोर पाहिजे 1. असं जेव्हा असेल तेव्हाच आपण घेऊ शकतो. एक्झाम्पल पाहून घ्या, 100चा स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर तो होईल 10. त्यानंतर 10,000 1 2 3 4 झिरोज असेल तर त्याचा येईल 100. त्यानंतर 6 झिरो असतील बघा, 1 2 3 4 5 6 झिरो असेल तर याचा येईल 1 2 3. मीन्स जितके झिरोज असेल त्याच्या हाफ झिरोज करायचे, बट हे झिरोज नंबर मध्ये पाहिजे इव्हन. बघू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याला आपला आन्सर फॉर द क्वेश्चन बघून घ्या.